बातमी आपल्या हक्काची। ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक निलेश विशे। घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगात ज्यांची ख्याती आहे त्यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत असताना आपल्या शहापूरच्या या बस आगारात या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी होते। या निमित्ताने उपस्थित आगार व्यवस्थापक मॅडम, आमचे सहकारी बेधडक पत्रकार काशीनाथजी तिवरे, अंबाजी वाळविंदे, आमचे हरणे सर, उपस्थित बाबासाहेब प्रेम असणारे आपण सारी मंडळी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश उपदेश त्यांनी आपल्याला दिला। भारताची घटना ज्यांनी लिहिली, जगात तर चांगली घटना कोणत्या देशाची आहे तर ती आपल्या भारत देशाची आहे आणि ते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजे बोलतात ना कि जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब और छत्रपती शिवाजी महाराज का नाम रहेगा असं देशभर संगीत होतो। आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानामुळे, बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज मी या ठिकाणी व्यासपीठावर उभा राहून बोलू शकतो। तर पांडुरंग बरोबर कुठेतरी विजेच्या कामावर माती टाकत असतात आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे कुठेतरी मासे काढत असतात। अशी ही व्यक्तिमत्वामुळे आज आम्ही या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी काम केलं, कोणी करतात पुढे बघू। हरणे सर आमचे शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करतात, ते बाबासाहेबांच्या आरक्षणामध्ये या ठिकाणी नोकरी लागली। आमचे तिवरे साहेब बेधडक कोणावर लिहून टाकतात, माझ्या विरोधात येतात, तो अधिकार बाबासाहेबांनी दिलेला। आणि आज सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाची आहे आणि त्या लोकशाहीचा आदर आपण सर्वजण करतोय आणि म्हणूनच लोकशाही मार्गाने आपलं भारत देशाची व्यवस्था या माध्यमातून चालते। खरं म्हणजे आपलं शहापूरकरांचं भाग्य आहे की बाबासाहेबांनी आपल्या शहापूरमध्ये वकालत सुद्धा या ठिकाणी केली। कसारा या ठिकाणी बाबासाहेबांची ऐतिहासिक त्या ठिकाणी सभा झालेली आणि म्हणून बाबासाहेबांचं पवित्र चरण या आपल्या भूमीला या ठिकाणी लाभलेलं आहे। तसंच जिजामातेचं वास्तव या तालुक्याला झालेलं आहे। सीतामाईचं वनवास सुद्धा आपल्या या शहापूर तालुक्यात या ठिकाणी झालेला, अशी पवित्र भूमी या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज या बस स्थानकाची आपण खरं म्हणजे पडझड झाली असेल तर बाबासाहेबांमुळे आम्ही या ठिकाणी नोकरीला लागलो आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी झाली पाहिजे। बसण्याची व्यवस्था नसली तरी इकडे काम मागे सुरू आहे। खरं म्हणजे बाबासाहेबांमुळे मी आमदार त्याच्या घटनेमुळे आरक्षणामुळे मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर बसपोर्टचा पहिला प्रश्न मी अधिवेशनात उपस्थित केला की धोकादायक बसपोर्ट आहे। 2017ला बसपोर्टचा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर 2018ला त्याची मान्यता मिळाली, काम सुरू झालं, परंतु काम अजूनही 7-8 वर्ष झाली धीम्या गतीने त्या ठिकाणी सुरू आहे। ते जलद गतीने व्हायला पाहिजे तसं होत नाही, परंतु आपण सर्वजण तिवरे साहेब जर थोडंसं अजून जरा तिकट लिखाण केलं तर शासनाला त्या माध्यमातून जाग येईल आणि आमच्या जनतेची गैरसोय नक्कीच या माध्यमातून कळेल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, खरं म्हणजे निमंत्रित करण्याची गरज नाही, आमचं कर्तव्य आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती आहे त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना नतमस्तक त्या ठिकाणी आपण सर्वांनी व्हायला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी आलो, तुम्ही आमचा सन्मान केला, त्याबद्दल एसटी कर्मचारी संघटनेचे मी मनापासून त्याचे धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा बाबासाहेब जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद।